तुमचा हा जो प्रेझेंट होता बघतो जो की फ्युचरमध्ये मला हसवणार आहे, जो की पाच मला तुझा वन साइडेड लढतात आहे. आजच्या नाट्यरंजनमध्ये पाहूयात मराठी रंगभूमीवर दाखल झालेल्या प्लेझंट सरप्राईज या नाटकाच्या कलाकार तसंच निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत बातचीत, सोबतच या नाटकाची झलक सुद्धा. एका सायकियाट्रिस्टची भूमिका मी याच्यात प्ले करतोय आणि खरंच खूप वेगळी याच्यासाठी आहे कारण हे धवल डॉक्टर धवलचं जे कॅरेक्टर आहे तसा मी अजिबात नाही. धवल हा खूप एकदम विचार करून अतिशय शांत कंपोज्ड असा असलेला माणूस आहे की जो पटकन कुठल्या सिच्युएशनला रिॲक्ट होणार नाही. काय चाललंय? रोज दिला चाफा ब्रेन एवढं एक्सपेन्सिव्ह झालं. हे हॅलो, तूच म्हणाला तसं प्रेम व्यक्त करायची गोष्ट माझी पद्धत आहे. हे कॅरेक्टर कम्प्लिटली वेगळं आहे, सो ते प्ले करताना मला तसं बऱ्यापैकी चॅलेंजिंग होतं कारण त्या गोष्टी त्यांचे मॅनरिझम, आता कंपोज असलेला माणूस आणि की त्याचे मॅनरिझम्स खूप रिस्ट्रिक्टेड असतात किंवा काही पर्टिक्युलर गोष्टी तो करेल नाही करणार. सो काही गोष्टींना रिॲक्ट होताना तो कसा होईल या सगळ्या मला आत्मसात करताना इट वॉज अ चॅलेंजिंग थिंग. राजश्री मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी एकच सांगेन की हे एक खूप मोठं प्लेझंट सरप्राईज तुमच्यासाठी आहे, तेव्हा नक्की बघायला या. मी गिरीजा नावाचं एक पात्र साकारते आहे आणि खूप धमाल मुलगी आहे, प्लेझंट आहे आणि हॅपनिंग आहे, लाईव्ह आहे, नॅचरल आहे, मज्जा करते आहे ती आणि त्याचबरोबर ती तितकीच इमोशनल आहे, त्याचबरोबर ती खूप मॅच्युअर आहे आणि तिला कळतं की कुठे धमाल केली पाहिजे आणि कुठे सेन्सिटिव्हली मॅच्युअरली डिसिजन घ्यायला पाहिजेत. आणि आय एम व्हेरी हॅपी की याआधी मी असं नाही कधी साकारलं आहे. अहो असं काय डॉक्टर, काही दिवसांपूर्वी तुम्हीच म्हणाला होतात ना की आतापर्यंत जरी तुम्हाला हे ओळखता येत नसलं की मी तुम्हाला काय सरप्राईज करते, ते नक्कीच ओळखतात ना. कधी येऊ शकते सरप्राईज आहे तुमचं आणि यावेळेस ते जरा जास्तच स्पेशल. सगळे को आर्टिस्ट धमाल असल्यामुळे ते स्वतः फार मज्जा करतात, त्यामुळे आम्हाला फार मजा येते आणि छान एक्सपिरियन्स आहे नाटक करण्याचा आणि नाटक करत राहणार आहे मी आता. आवडलं आहे मला हे. हा रोल महत्त्वाचा तर होताच माझ्यासाठी, पहिलं व्यावसायिक नाटक आणि त्यात फार कठीण रोल आहे, त्यामुळे फार रिहर्सल करावी लागली, पण मजाही येते आणि हळूहळू एक एक गोष्टी सापडत आहेत रोलमधल्या आणि फार चांगले सहकलाकार आहेत जे सपोर्ट करत आहेत. हाय, मी समीर खांडेकर. आमच्या या नाटकात मी सनी नावाचं कॅरेक्टर करतो आहे. सनी हा आमचा जो प्रोटॅगनिस्ट डॉक्टर धवल आहे त्याचा मित्र आहे आणि त्याची जान आहे, त्याचा काय म्हणू आपण त्याला मार्गदर्शक, फिलॉसॉफर, त्याचा कृष्ण आहे, त्याचा सारथी आहे आणि नाटक करताना खूप मजा येते. फिलिंग नॉस्टॅल्जिक आतून मनापासून वाटलं. काय काय तू गंमत करतोस? नाही, आय एम सिरियस. पर्टिक्युलर या नाटकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्लेझंटच होता आणि प्लेझंट यासाठी होता की सुयोग आणि अभिप्रिया प्रोडक्शन हे दोन्ही जे प्रोडक्शन आहेत ते माझ्यासारख्या नवोदित लेखक दिग्दर्शकाच्या पाठीशी एवढे स्ट्रॉंगली उभे होते, एवढं घरगुती वातावरण होतं पूर्ण प्रोसेसमध्ये की मला कुठेही जाणवत नव्हतं की मी नवोदित आहे. या नाटकामधनं एक माझा प्रामाणिक प्रयत्न हा होता की आपण काहीतरी जे नेहमी होतं नाटक, जसं लिहिलं जातं, जसं दिग्दर्शित केलं जातं, त्याच्या थोडंसं वेगळं आपण काहीतरी करावं, एक प्रयत्न करावा. फसेल, लोकांना आवडेल नाही आवडेल कोणालाच माहीत नसतं, पण आपण एक प्रामाणिक प्रयत्न करावा आणि प्लेझंट सरप्राईज या नाटकातनं तो मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रेझेंटेशनमध्ये केला आहे, लिखाणात केला आहे, गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत केला आहे आणि मी आशा करतो की प्रेक्षकांना हा प्लेझंट सरप्राईज या नाटकाचा अनुभव प्लेझंटच असेल. या प्रेमाचं कोणं पण अजबच बस. तेव्हा मी कुणाकडे तरी जायची घाई केली आणि तुम्ही माझ्यापर्यंत यायला उशीर. म्हणून फॉर्च्युनेटली माझं तुझ्यावर प्रेम नाही येत. एक वेगळं दर्जाचं, वेगळ्या प्रकारचं प्रेमावर भाष्य करणारं नाटक आहे आणि काय वेगळेपण आहे तर प्रत्येक लाईन प्रेमाची असते, पण त्याची एक वेगळी स्टोरी, वेगळी मांडणी, पास्ट प्रेझेंटचा एक वेगळा छान मिक्स केला आहे आणि
प्रताप फड ज्यांनी नाटक लिहिलं आहे त्यांनी प्रत्येक जे 3-4 पात्र आहेत, समीर खांडेकर, मयुरी देशमुख, प्राजक्ता म्हणा, सौरभ गोखले, हे छान अंडरलाईन केलेले कॅरेक्टर आहेत आणि छान झालेले आहेत. सगळेजण छान करत आहेत. नाटकाच्या वाचनातच ते नाटक इतकं सुंदर झालं होतं की ते करताना वाचताना छान वाटतंय. आजच्या नाट्यरंजनमध्ये आपण पाहिलं प्लेझंट सरप्राईज या नाटकाची झलक आणि कलाकार टीम सोबतची खास बातचीत. आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर सुद्धा करा आणि नाट्य वर्तुळातील लेटेस्ट न्यूज आणि अपडेटसाठी पाहत रहा राजश्री मराठी. Hi, this is Saurabh Gokhale and please subscribe to Rajshri Marathi.